इतकं सगळं घडत असताना आणि विशेष म्हणजे कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावून तातडीनं अटक करण्याचे आदेश असताना राष्ट्रवादी मात्र संपूर्णपणे कोकाटेंचं समर्थन करताना दिसतेय। माणिकरावांच्या पाठीशी अजित पवार उभे आहेत असंच चित्र निर्माण झालंय। प्रत्यक्षात 2 वर्षाची शिक्षा सुनावली गेल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याचकडून कोकाटेंची आमदारकी रद्द व्हायला हवी होती, पण ना राहुल नार्वेकर काही करतायत तिथं अजित पवारांनी काही करण्याचा प्रश्न येतो का, हाही मुद्दा आहेच। मराठा मंत्री असल्यानं कोकाटेंना पाठीशी घातलं जातंय असं एक सूचक वक्तव्य विरोधकांच्याकडून केलं जातंय। दरम्यान अजित पवार कोकाटेंच्या पाठीशी का आहेत ते आता आपण जाणून घेऊ। सरकारमध्ये जे बसलेले आहे ना, जितके लोक बसलेले आहे, जितके मंत्री आहे, खऱ्या अर्थाने अर्धापेक्षा जास्त आज पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये, मुंबईच्या बायकल्ला जेलमध्ये, नागपूरच्या जेलमध्ये किंवा औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये असायला पाहिजे होते। आमच्या इकडचे तर आता 6 महिन्यापासून ते जेलमध्ये असायला पाहिजे होतं, पण काय हे एक हमाम में सब नंगे है, तो किसी को कोई होने वाला नहीं है। उसमें कोर्ट दिले ना तर कोर्टापेक्षा मोठे लोक आहे ना, हे कुठले मानणारे आहे कोर्टाच्या डिसिजनला। दरम्यान कोकाटेंच्या पाठीशी उभं राहण्यामागे राष्ट्रवादीची मजबुरी काय तेही लक्षात घ्या। माणिकराव कोकाटे मराठा मंत्री आहेत, हे विसरून चालणार नाही, आणि राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष आहे हे तर अजिबातच विसरता येणार नाही। राष्ट्रवादीनं यापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे आणि आता मुंडेंच्या पाठोपाठ कोकाटेंच्या गच्छंतीनं राष्ट्रवादीची प्रतिमा आणखी खराब होण्याची शक्यता आहे। अशा वेळेला वादग्रस्त मंत्र्यांची भाजपा आणि शिवसेनेकडून त्यांचे मंत्री पाठराखण केली जात असताना दिसत आहेत, तेव्हा कारवाई फक्त राष्ट्रवादीवरच का व्हावी असाही तर्क राष्ट्रवादी मांडू शकते। अजित पवार यांच्या भूमिकेबाबत म्हणजेच अजित पवार कोकाटेंच्या पाठीशी का आहेत या भूमिकेबाबत राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे तेही ऐका। दादा या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे, त्या बाबतीत बाकीच्यांना कुणाला मला वाटतं बोलण्याचं काही अधिकार नाहीयेत। परंतु मला वाटतं अशा पद्धतीची कुठली चर्चा झाली नसावी, कारण हे न्यायालयीन विषय आहे आणि न्यायालयाचा सन्मान करणं आमचं काम आहे। आणि आमच्या इकडनं हायकोर्टामध्ये दाद मागितली गेलेली आहे, त्याच्यावर हायकोर्ट जे काही निर्णय देईल तो आमच्यासाठी अंतिम असेल। तो निर्णयपर्यंत आम्ही शांत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की तो लवकरच निर्णय येईल। तर वरती राजकारण करून जमत नसतं, असं झालं तर तसं झालं तर त्या राजकारणामध्ये तरला खूप महत्व नसतं। आम्ही व्यावहारिक राजकारण करणारी लोक आहोत आणि संविधानाला मानणारे, न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून काम करणारे लोक आहोत। त्यामुळं अशा तरच्या याच्यावर बोलण्याऐवजी मला वाटतं की थोडंसं थांबाल तर आपल्याला सगळं भेटून जाईल।